गेल्या 35 वर्षाच्या काळामध्ये समाजाभिमुख कार्य करताना समाजातील सर्वच घटकांचे सहकार्य करत आणि त्या ताकदीच्या बळावरती एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून चळवळ राबवत असताना समाजातील दुःख निवारण करत असताना पूरग्रस्तांच्या वेदना निवारण करत असताना उपेक्षित आहेत, वंचित आहेत, देण्यात आल्या अशा घटकांना दिव्यांगांना मी मदतीचा हात देण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला आणि अशा वेळेला गेल्या 35 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा पाहता मला महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरव केला. आभार व्यक्त करावा. मी भारतीय बोलण्यावर जास्त सांगतो तिथं शालेय विद्यार्थी आहेत, आता एक पालक आहेत, सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की शिक्षण आणि आरोग्य यावरती तुम्हाला काळजीपूर्वक काम करावं लागेल. पुढच्या काळात एक चांगल्या पद्धतीने आपल्या घरातला मुलगा मुलगी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतले पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगोत्री शहरापासून खेड्यापर्यंत आली आणि मुलं भेटली पाहिजे भविष्य म्हणून तुमच्याकडे आम्ही बघतोय. येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाचं तुमच्या आई वडिलांचं या शेती गावचं खऱ्या अर्थानं मोठं करायचं ही जबाबदारी तुमच्यावर आहे आणि या जबाबदारी तुम्ही काम करावं. तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला जाता तर तुमच्या आई वडिलांच्या घराच्या परिणाम आपण कॉलेज करून तुमच्या आई वडील कोणत्या पद्धतीने तुम्हाला शाळा बनवावं लागल्या. कारण मित्र बरोबर फार मोठा असतो, मित्रांजवळ जग असते. मित्र चांगले सुट्टीत चांगले पाहिजे आणि पोलिसांनी काम करू शकतो. तुम्ही काय करताय मला माहित नाही पण तुमच्या आई वडिलांची मान तुमच्या खूप खाली जातं गावात एवढं 100% करावं विनंती करतोय. साहजिकच आहे पण इथून पुढच्या काळात तुम्ही उच्च शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या साईड कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, अनेक अशा हजारो इथं फील्ड आहे. मग त्या फील्डवर तुम्ही काम करत असताना आज तुम्ही प्रॅक्टिकल पण पाहिजे, जनरल नॉलेज पण तुमच्या पाहिजे, एक स्टेज ट्रेनिंग पण पाहिजे तुमच्याकडे. तुम्हाला तुमच्या आई वडिलांना उत्पन्न करायचंय, भविष्य करायचंय आणि आज तरुण म्हणजे एक जनरेटर आहे. पुढच्या जवळ लाख मारी पाणी काढी असं बाबा एवढी ताकद असते. त्यांनी तरुणाची व्याख्या केलेली आहे. जो आपल्या विशाल बाहूवर कल्पत तल्लत मस्तक वाहतो तो खरा तरुण. This would allow us to support with our work today. This achievement is not just mine but ours to celebrate, and I would like to thank each and every member for arranging this function to honor us. It's a proud moment for me and my family, and also my Dadaji, who always been my supportive friend. So. औषध होते मी एक 10वीचा विद्यार्थी म्हणून होतो आणि 10वीला मला 71.7% मार्क पडलेले आहेत आणि मी 10वी म्हणून 11वीसाठी आता ॲडमिशन घेतलेलं आहे आणि यापुढे मी चांगला अभ्यास करेन व आमच्या मित्रांच्याकडून पण बोलतो की मित्र पण माझे चांगला अभ्यास करतील व शेतीगावचं नाव मोठं करतील. आवाज पाहणार आहे तुमचा त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित असलेले त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज पुरस्कार मिळाला. अत्यंत मानाचा पुरस्कार हा समजला जातो आणि आपल्या शिरोळ तालुक्याला जो पुरस्कार मिळाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे 5 पुरस्कार दिलेले आहेत आणि शिरोळ तालुक्याला पुरस्कार मिळाला ते आमच्यासाठी कार्यमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी आमच्या शिर्डी गावच्या वतीनं डॉक्टर दगडूबाई साहेबांचं स्वागत करतो आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. त्याबद्दल मी शिर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा भरपूर आभार मानतो. या विश्वाची आम्ही लेकरे, या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हात करे. या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे, दे
नजरेतुनी एक नक्षत्र दे.